ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य सद्गुरु स्वामी सोमदेव महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिविचितत्वत्रपराशरं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमहर्षि शिष्टं श्रीशङ्कराचार्यवरस्य पद्मपाणिनिहस्तामृतं च शिष्यम् श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति विभागि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी सोमदेव महाराज की जय। परम पूजनीय परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिव प्रसादजी महाराज यांच्या अशी कृपा साधने शक्तिपात मार्गाचा आपला सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये काल आपण प्रार्थना आणि प्रार्थनेचं प्रयोजन महत्व पाहिलं। काल आपण या प्रार्थनेचा जास्त प्रसार असं पाहिलं। या विश्वामध्ये अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ असे संस्कारांचे तरंग आहेत। म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव तरंग उठेल भावनेचा तो तरंग आपल्या मनात घेतल्याबरोबर तो विश्वात प्रसारित होतो आणि विश्वात प्रसारित झालेला हा तरंग हा जर शुभ असेल तर तो शुभांना घेऊन जातो आणि दीर्घत्वाकार वास्तविक परत आपल्याकडे येतो आणि आपल्याला लाभ देतो। अशुभ असला तर तो आपल्याला दुःख देतो। अशा प्रकारचा हा प्रार्थनेचा संकल्प म्हणा, विचार म्हणा, कार्य म्हणा, याचा विचार आपण काम केला। नेहमी साधकांनी
शुभ संकल्प करावे, शुभेच्छा कराव्या, कोणाचं वाईट चिंतन करू नये. आजचा विषय आहे तो आचाराचा आहे. आपल्या शास्त्रामध्ये आचाराला फार महत्व आहे. आचारो प्रथमो धर्म. आचार हा पहिला धर्म आहे माणसाचा. माणसाचं बाकी काही चांगलं असल्यानंतर आचार बिघडलेले असले मग त्या आचारावरूनच म्हणून आचार महत्वाचे. या आचाराच्या संदर्भात आपल्या साधनेमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी येतात. त्यामध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारं सद्गुरु पादुका पूजन, हे दोन महत्वाचे विषय त्या दिवशी असतात. आता ही जी गुरुपौर्णिमा आहे, ही गुरुपौर्णिमा आपल्या भारतवर्षामध्ये फार प्राचीन काळापासून चालू केली. आपल्या सगळ्यांचे आद्य गुरु जे आहेत ते म्हणजे भगवान व्यास. आणि म्हणून व्यासांनाच गुरु मानल्यामुळे ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ठिकठिकाणी ज्यांनी कुठे गुरु केलेले नाहीये ते लोक व्यासांची पूजा करतात. परंतु ज्यांना गुरु प्राप्त झालेले आहेत ते गुरु व्यास स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत असं समजून व्यासांची आणि त्या गुरुची पूजा होते त्या दिवशी. आता आपल्या साधन मार्गामध्ये गुरुशिवाय हा मार्गच नाही. कारण गुरु दिशेनं हा मार्ग सुरू होतो. शक्तिपात देणारे गुरु नसतील तर शक्तिपाताची साधना प्राप्तच होत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ही जी दीक्षा आहे ती दीक्षा देणारे जे सद्गुरू आहे त्यांच्या कृपेने आपल्याला हा शक्तिपात मार्ग लाभलेला असतो. तेव्हा प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे त्याचा आचार, त्याचं आचरण अतिशय शुद्ध व्हावं म्हणून गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. श्री गुरुपौर्णिमा श्री गुरुपौर्णिमा हा वर्षातून येणारा एकदाच येणारा श्री सद्गुरु पादुकांचं पूजन करण्यासाठी येणारा दिवस आहे. वर्षातून एकदा का होईल सद्गुरूंच्या पादुकांचं पूजन व्हायला पाहिजे. सद्गुरूच्या पादुकांच पूजन का, आम्ही देवाच्या पादुका करतो, देवांच्या हाती पूजा वगैरे करतो. सद्गुरूंच्या पादुकाच्या पूजनामध्ये एक काय शिव आहे आणि काय शक्ती आहे. शिवशक्ती युक्त असते ते पादुका असतात. म्हणून पादुकांचं पूजन करत असताना शिवाची पूजा होते. भगवान शिव म्हणजे आत्मा, त्यांची पूजा होते आणि शक्तीची पूजा होते. तेव्हा शक्ती शिव एक रूप आहे हे गुरुचरणांना पाहिल्यानंतर कळायला पाहिजे. ही गुरुपौर्णिमा साधारण आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असते.
आषाढ महिना हा आपल्याकडे पावसाळ्यात येणारा महिना. भगवान व्यासांची पूजा करणारे लोक त्याला गुरु सन्मुखीची पूजा करतात. कारण व्यासांनी हे सगळं उच्चिष्ट करून ठेवलेलं आहे. व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम् असं म्हटलं जातं. बरं, व्यासोच्छिष्ट, व्यासांनी उच्चिष्ट करून ठेवलेलं आहे जगत्त्रयम्. म्हणजे काय बा, उष्ट करून ठेवलेलं आहे सगळं व्यासांनी. म्हणजे काय, म्हणजे आपण आता जे सांगतो आपण ना, जे विचार करून म्हणतोय ना, हे विचार पूर्वी व्यासांनी मांडलेले आहे. म्हणजे जे व्यासांनी सांगितलेले तेच आपण पुन्हा सांगत असतो. म्हणजे व्यासांचे उच्चिष्ट आपण घेत असतो. म्हणून व्यासांनी आतापर्यंत या भारतीयांना जे जे सांगितलं, जे जे दिलं, तेच त्यांच्या पुढे येणारे, नंतर येणाऱ्या गुरूंनी सांगितलेलं असतं. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम् म्हटलं. ज्या शक्तिपात मार्गाचा लाभ सद्गुरूंच्या दिशेने होतो साधकांना, त्या सद्गुरूंचं स्मरण आणि पूजन, सेवा, पूजा करण्याचा हा गुरुपौर्णिमेचा महत्वाचा दिवस आहे. त्या दिवशी सर्व शिष्यांनी, साधकांनी एकत्र येऊन गुरुपूजनाचा सोहळा साजरा करावा असा पायंडा आहे. गुरुपूजन नाही केलं तर काय होईल? नाही केलं त्या दिवशी गुरुपूजन तर काय होईल? शास्त्र असं सांगतं, करिता सद्गुरु पादुका पूजन होतसे शक्तीचे संचलन. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या पादुकांचं पूजन केलं तर दीक्षेच्या दिवशी जसा आम्हाला शक्ती प्राप्त होते दीक्षेने, तशीच शक्ती आमच्यामध्ये संचार करते. होतसे शक्तीचे संचलन. भावाविषयी मनाचे म्हणणं आणि मग आमचा सद्गुरूंच्या संबंधीचा भाव उन्मोहित होतो. दिसरे देह भान. आणि ज्या वेळेला गुरुच्या संबंधीचा भाव आमचा दाखवून होतो. भावाविषयी मनाचे उन्मन, दिसरे देह भान. आणि आपण आपला देहभाव विसरून जातो. ही गुरुपौर्णिमा, ही गुरुपौर्णिमा येते. ही गुरुपौर्णिमा देतसे स्मरण. ही गुरुपौर्णिमा देतसे स्मरण. गुरु नसती केवळ देहदान. गुरु नसती केवळ देहदान. गुरु म्हणजे गुरुतत्व चैतन्य. गुरु म्हणजे गुरुतत्व चैतन्य सर्व साक्षी.
म्हणजे ब्रह्मतत्व आहे, गुरुतत्व आत्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे आणि ते सर्व साक्षी सगळ्यांना पाहणार आहे. अशा प्रकारे या गुरुपौर्णिमेचं आणि गुरुचं या दिवशी महत्व आहे. श्री गुरुच्या पादुकांचे पूजन करणे हा गुरुभक्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आणि विशेषतः मुहूर्ताला, चांगल्या मुहूर्ताला आणखी गुरुंचं जर पादुका पूजन केलं तर त्या पादुका पूजनाने त्या शिष्याला पुन्हा शक्ती संचरित होते आणि ती वर्षभर त्याला साधनेमध्ये उपयोगाला येते. बघा, या देव दुर्लभ मार्गाचे महात्म्य, हा जो मार्ग आहे शक्तिपात मार्ग, हा देव दुर्लभ आहे, देवांनाही दुर्लभ आहे. असा हा मार्ग कथन करताना पुलालो तंत्र नावाचं तंत्र ग्रंथ आहे. त्या पुलालो तंत्र ग्रंथात माता पार्वती भगवान शिवांना म्हणते किंवा शिव पार्वती संवाद आहे पुलालो तंत्रामध्ये. जसं आपल्या गुरुगीतेमध्ये आहे ना तसा. तेव्हा ती माता पार्वती भगवंतांना विचारते, शिवांना, हे कुलेशा. शिवाला कुलेशा म्हटल्यावर कारण त्याच्या कुळामध्ये आपण सगळे जन्मलेलो आहोत. कारण ही जी माता पार्वती आहे ना, ही शक्ती आहे शिवाची आणि आपल्या अंतकरणामध्ये असलेला आत्मराज म्हणजे तो शिवच आहे. आणि त्याची ही जी कुंडलिनी शक्ती आहे, कुलदेवता आहे ही, म्हणून शिवाला कुलेशा म्हटलेले. किंवा कुल देणारा. जसे आपल्या घराण्यामध्ये कुलदेवत असतं, त्या कुलदेवतेची आपण पूजा करतो, तर आपल्या सगळ्यांचं कुलदैवत आहे शिव आत्मा आणि शक्ती ही कुलदेवता आहे. मग देवदेवतांचं पूजन गुरु पादुकामध्ये आपल्याला घडतं. आता तुम्हाला मी सांगितलं की गुरुच्या एका चरणामध्ये शिव असतात आणि दुसऱ्या चरणामध्ये शक्ती असते. तेव्हा शिव आणि शक्तीचं एकत्र पूजन आपल्याला या गुरुपादुकाच्या पूजनामध्ये लागतं. बघा, माता पार्वती काय विचारते, हे कुलेशा, हे दयाळू महादेवा, गुरुपादुकांच्या बद्दल साधकांच्या अंतःकरणात भक्ती व आचार कसा असावा हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. काय म्हणते ती माता? ही भगवान शिवांना प्रार्थना करते की हे कुलेशा, भगवान दयाळू शिवा, माझी अशी इच्छा आहे की गुरुपादुकांच्या बद्दल जे शिष्य आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारची भक्ती आणि त्यांचं आचरण कसं असावं हे मला तुम्ही सांगा. आता काय देवीला सांगण्यात काही आवश्यकता आहे का? तीच मुख्य आहे. परंतु ती जेव्हा काही प्रश्न विचारते तेव्हा ती लोकांसाठी विचारते, दुसऱ्यांसाठी विचारते. निदान माझ्या निमित्ताने तरी इतरांना हा बोध करेल. गुरुगीते हे तसंच भगवान शिवते त्या मातेला सांगतात, पार्वती तू माझी ही अर्धांगिनी आहेस, अर्धांगिनी आहे माझं तू, तुला काय आवश्यकता आहे? परंतु हा जो बोध असतो हा तू तुझ्यासाठी नव्हे तर इतरांसाठी तो
प्रश्न विचारून तो दुसऱ्यांना होतो म्हणून विचार आणि म्हणून तसंच उपलागणं तंत्रामध्ये बघा. तेव्हा साधकांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आणि आचार कसा असावा हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. तरी आपण कृपा करून त्या संबंधी मला सांगा. आता महादेव श्री महादेव म्हणाले, हे देवी. माधव म्हणाले, हे देवी, तू मला जो प्रश्न विचारलास त्याचे उत्तर सांगतो ऐक. माझे म्हणणे नुसते ऐकले तरी सुद्धा साधकाच्या अंतःकरणात भक्ती उत्पन्न होते. भगवान शिवांचं जे म्हणणं आता माता पार्वतीला सांगणं ते सांगणं इतर साधकांनी जर ऐकलं तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होते. अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होते. कोट्यावधी महाज्ञानाहून, कोट्यावधी महाव्रताहून, कोट्यावधी महादानाहूनही श्री सद्गुरूंच्या पादुकांचे स्मरण श्रेष्ठ आहे. भगवान शिव सांगता बरं आता आहे आणि तुला तंत्र सांगितलेलं आहे सगळं. ते म्हणतात कोट्यावधी महायज्ञ केले, कोट्यावधी ज्ञान देणारी पुस्तकं ग्रंथ वाचन केले, कोट्यावधी व्रतांचं पालन केलं, व्रत नियम आचाराचे, कोट्यावधी व्रतांचं पालन केलं आणि कोट्यावधी व्रतांचं दान केलं, धनदान दिलं. या कोट्यावधी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे सद्गुरूंच्या पादुकांचे स्मरण. दान, यज्ञ, व्रत या सगळ्यांपेक्षा सद्गुरूंच्या पादुकांचं स्मरण करणं सगळ्यात श्रेष्ठ आहे. भगवान स्वतः शिव सांगून राहिले, या सद्गुरूंच्या पादुकांचं स्मरण करायलाच पाहिजे साधकाला. श्री सद्गुरूंच्या पादुकांचे स्मरण श्रेष्ठ आहे. तसेच कोटी कोटी मंत्रांच्या जपाहून, कोटी कोटी मंत्र जप करा होती, त्या जपाहून कोटी कोटी पुण्यतीर्थांच्या यात्रा आणि स्नान केल्याने, त्या स्नानाहून आणि कोटी कोटी देवांच्या पूजनाहूनही श्री सद्गुरूंच्या पादुकांचे स्मरण श्रेष्ठ आहे. भगवंतांनी माता पार्वतीला हा जो उपदेश केलेला आहे तो कदाचित इतर साधकांना अतिशयोक्तीचा वाटेल, पण आता स्वतः भगवान सांगून राहिले माता पार्वतीला, शक्तीला सांगता येते की कोटी मंत्र जप करावं तुम्ही, कोटी पुण्यतीर्थांमध्ये जाऊन स्नान करावं, कोटी देवदेवतांच्या पूजा करावं, परंतु त्यापेक्षा श्रेष्ठ आहे सद्गुरू पादुकांचं स्मरण. म्हणजे गुरु पादुकांच्या स्मरणाला भगवान शिव किती महत्व देतात याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं. कारण हा आचरणाचा प्रश्न आहे. पूजन करणं, स्मरण करणं सद्गुरूंच्या पादुकांचे हा आचार धर्म आहे आणि ज्याचे आचार बिघडतात,
ज्याचा आचार बिघडतो त्याचं चरित्र बिघडतं, चारित्र्य बिघडतं. कसं कारण आचारावरूनच चरित्र घडत दाखवलं. आचाराचे जे नियम आहेत ते जर धर्माप्रमाणे वैदिक धर्माप्रमाणे नसतील तर ते आचरण बिघडलेलं आहे असं होतं. म्हणून आचारो प्रथमो धर्म असं प्रथम म्हटलेले. आचार हा पहिला ठेवण्याचा. म्हणून शतपा साधनेतील साधकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु पादुका पूजन केलंच पाहिजे. त्याचं स्मरण व्हायलाच पाहिजे त्यांना. किती महत्वाचा विचार आहे हा. पुष्कळ वेळा असं वाटतं की आपण अनेक लोकांना दीक्षा दिलेली आहे, अनेक लोकांनी या दीक्षेपासून फायदाही घेतलेला आहे, परंतु हे दीक्षा ती सगळं विसरून गेले. काही भेटतच नाही. एकदा दीक्षा घेऊन गेले कधीच भेटत नाही. मग कधी न समजा 10-5 वर्ष आलं त्यावेळेला जिवंत असला तो गुरु तर तो कसा ओळखी त्याला. मला ओळखलं का नाहीये? वा वा. आणखी गुरुलाच विचारतो तो, मला ओळखलं का? अरे तू कोण दाखवला एकदा सुद्धा दिशा घेऊन. तर हे असे जर शिष्य झाले तर त्या गुरुला खरोखरच लाज वाटते, वाईट वाटत. त्या रे असले शिष्य आपण कशी मिळवले की 1 वर्षातून एकदा सुद्धा भेटत नाही असे. तेव्हा मोठमोठे रोग उत्पन्न होतात. आता पागल का पिसाव हा भाग. मोठमोठे रोग उत्पन्न होतात, उत्पाद घडतात. उत्पाद म्हणजे नासाडी. अनेक गोष्टींमधून त्या माणसांना नासाडी नाशाची स्थिती होते. दोष होतात, भय वाटत, नाना प्रकारचं पाप घडतात. महाभयानक आपत्तीमधून श्री गुरुच्या पादुकांचे नुसते स्मरण केले तरी संरक्षण होते. बघा, त्याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे मुंबईला जी अतिवृष्टी झाली. मुंबईला त्यावेळेला इतका पाऊस पडला की जी मोठी घरे होती खालची त्यांच्यामध्ये डोक्या इतकं पाणी शिरलं होतं. घर बुडून गेली होती खालची तर घर. तेव्हा आश्चर्याची गोष्ट अशी की काही आपले साधक कामावर गेलेले होते, ऑफिसला काही बाहेर गेले होते घराबाहेर, म्हणून त्यावेळेला ते वाचले. त्या घरामध्ये पाणी शिरलं तेव्हा पाणी आलं ते एकदम मोठा घुसला मध्ये पाण्यात. त्यावेळेला जर तो साधक त्या घरात राहिला असता तर त्याला बुडून गेला असता, कारण बाहेर पडायला जागा नाही, इतकं पाणी. परंतु आपल्या सगळ्या साधकांची त्यावेळेला गुरुतत्वाने त्यांना सहाय्य करून मदत देऊन वाचवलेले. मी अमुक ठिकाणी गेलो होतो आणि येताना मला एकदम हे पाणी आलं रस्त्याला, आणि रस्त्यामध्ये ते पाणी आलं तर कुठे खड्डे असायचे, कुठे उतार असायचा, तर ते गाय इतकं त्याच्यावर बघल ज्यांना पोहता येत नाही ते बुडून जाणार ना.
पण बाया सुद्धा खूप झाल्या त्या पाण्यामध्ये, आश्चर्य ज्याला पोहता येत नव्हतं अशा त्यांच्या अनुभूतीतून कळालं. आता हा जो प्रकार आहे घडला, अनेक माणसं प्रवाहामध्ये बुडून गेली सुद्धा, पण आपल्या साधकांपैकी कोणीही गेलेले नाहीये. कधी कोणतीच वार्ता नाही की अमुक एक साधक आपला गेला. तात्पर्य हे की गुरुशक्ती त्यांना वाचवते, गुरुशक्ती वाचवते हा सगळ्यांचा अनुभव आहे. अनेक प्रकारच्या आपत्ती येतात, अनेक प्रकारचे दुःख येतात, रोग येतात, परंतु गुरुचं स्मरण करीत राहावं. गुरु तारक आहेत, उद्धारक आहेत, उद्धार करणारे असतात. आणि म्हणून तर आपण ही साधना घेतलेली आहे. तेव्हा गुरुपादुकांचं नित्य स्मरण करणाऱ्यांना हे गुरुतत्व रक्षण करतं आणि तारतं. ज्यांच्या वाणीने नित्य गुरुपादुका स्मरण होत आहे, ज्यांच्या वाणीने नित्य गुरुपादुका स्मरण होत आहे, त्याने वेदांचे अध्ययन केले, स्मृती ग्रंथ पाहिले, सर्व देवतांचे पूजन केले, सर्व काही केले, पाहिले, यज्ञ याग सर्व दिले आणि समस्त जाणणारे असे म्हणावयास काही हरकत नाही. म्हणजे गुरुपादुका पूजनामध्ये किंवा स्मरणामध्ये या सगळ्या गोष्टी येऊन जातात. कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? त्या स्मरणामध्ये वेदांचं अध्ययन येऊन जातं. मग त्या साधकाने वेदांचं अध्ययन केलं न केलं तरी त्या गुरु स्मरणामध्ये त्याला ते सगळं प्राप्त होऊन जातं. स्मृती ग्रंथ आहेत आमचे, उपनिषद वगैरे आणखी आहे, त्या स्मृती ग्रंथांचं वाचन केलं अथवा न केलं, सर्व देवदेवतांची पूजा केली न केली, सर्व यज्ञ यावत पाहिलं किंवा न पाहिलं, अशा प्रकारे सगळ्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते ज्ञान गुरुस्मरणामध्ये, गुरु पूजनामध्ये येऊन जातं. आणि म्हणून गुरुपूजन, गुरुस्मरण हे अवश्य केलं पाहिजे साधकाने. या सगळ्यांची प्राप्ती आपल्याला गुरुस्मरणात होते, गुरुपूजनात होते असं शास्त्र सांगतं. आपण बऱ्याच लोकांना ही माहिती नसल्यामुळे ते गुरुपूजनाला फारसं महत्व देत नाही. विशेषतः मला तर आपल्याला अवश्य सांगावं असं वाटतं की या ठिकाणी आल्यापासून तिथं अशी पुष्कळचे साधक आहेत. आपले श्रीकृष्ण महाराजांचे साधक आहे, सगळे दोन महाराजांचा आता साधक थोडेसे राहिले असतील, बहुतेक नाही करतात. आणि आपल्या या मार्गाची पुष्कळ फार वाढ झाली या गावामध्ये. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी चित्र पाहतो, गरजांची संख्या जास्त असते आणि आपली संख्या केव्हा वाढते? पूजनाच्या वेळेला मंडपामध्ये रांग जसे पंगत जसे का म्हणून याला, आणि ते इथं आपण पूजेचं हे मानलेलं असतं बरं का. दुसरं ढुंकून सुद्धा पाहत नाही. ते परस्पर त्या मंडपात जातात, काय करायचं शक्य करतात. हा का भाव झाला का? मग आम्ही विषय घेऊन द्यायचे, मग आम्ही अधिकार जाऊन खावं असं ऐकलं नाही. लोक बोलतात आम्हाला अधिकार शे. अरे काय तुझा अधिकार खायचा?
साधी दिवाळीचा नमस्कार सुद्धा करायला येत नाही तू, पादुकाचं पूजन सुद्धा करत नाही. तुझ्याकडे आम्ही मागत तर काही नाही, तुला दे नको देऊ तू, तुझं कर्तव्य तर काय मग खुशाल देऊ ना हो, तुला कोण बोलतात. हे न करताना ते करतात ते मोकळं वाटत. अशा प्रकारचा हा इथला जो काही प्रकार आहे साधकांचा तो पाहून खरोखर निश्चित होतो. मग याला काहीच ज्ञान नाही, अज्ञानी आहे. ज्ञान असूनही जर ते तसं वागत असेल तर मग आचार बिघडलेला म्हणावा, आचार शून्यता आहे. अशा प्रकारचा हा या ठिकाणचा अनुभव आहे. भक्तिभावाने एक वेळ जरी गुरु पादुकांचे स्मरण केले, शास्त्राचं सांगतो बघा हे सगळं, भक्तिभावाने एक वेळ जरी गुरु पादुकांचं स्मरण केले तरी सर्व पातकांचा नाश होतो बघा, आणि त्या साधकाला श्रेष्ठ गती प्राप्त होते. तेव्हा गुरुपादुकांच्या पूजनामध्ये स्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याच्या पापांचाही नाश होतो आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. आता लोक काय म्हणतात, आम्हाला तुम्ही त्यावेळेला वर्षी मेल्यानंतर काय लागतं ते ते सुतक धरतात ना, ते म्हणतात आम्हाला सुतक पडलं होतं त्यावेळेला. तो मेलेला असो विषय कुठेतरी लावून त्याला त्याच्या घरातला विषय नसतो तो, आणि त्याचा नातेवाईकच असेल तो, आणि तो कुठेतरी लावून जातो आणि त्याला मधून 2-3 दिवस झालेले असतात मुलांची, आणि तो त्याचं सुतक धरून घरी बसतो. तो म्हणतो आश्रमामध्ये निघायचं, कारण मला सुतक आहे. आणि खाणं पिणं वगैरे सगळे व्यवस्थित येतो. कसं सुतक आहे, सुतक म्हणजे दुःख ना, दुःख धरून बसायचं त्याचं, मग त्याच्या बाबतीत रडत बसायला पाहिजे, खाणं पिणं विसरायला पाहिजे ना सगळं, ते सोडून आपल्याचं सगळं बाकी सगळे व्यवहार सुरू, आणि एवढाच एक आचार बंद आणि जो प्रमुख आहे, जो आद्य आचार आहे तो बंद ठेवतो, आणि बाकीचे सगळे कार्यक्रम जे सुरू राहतात वास्तविक ते बंद करायला पाहिजे. ते 10 दिवस माणसाने उपास धरायला पाहिजे सगळ्यांनी, नाही का विषय सुतक आहे हो, मला खायचं नाही, 10 दिवस धरलं उपास पूजा नाही करायची, गुरुंचं दर्शन नाही घ्यायचं, गुरुंचं स्मरण नाही करायचं, का वेळेपणा आहे. म्हणून शास्त्र सांगतं शुची अशुची, शुची म्हणजे शुद्धपणा आणि अशुची म्हणजे अशुद्धता. अशा कोणत्याही अवस्थेत पादुकांचे स्मरण केल्यास, आता स्मरण करायला काय शुची आणि अशुची लागते, तू जे स्मरण करतो गुरु पादुकांचं ते स्मरण मनाने करतो ना, तिथे कुठं आडवालं सुचत तुला, तेव्हा शुची असो वा अशुची असो, कोणत्याही अवस्थेत गुरुपादुकांचे स्मरण केल्यास धर्माची चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती अगदी सहज होते. चतुर्पुरुषार्थांची प्राप्ती होते, धर्म अर्थ काम मोक्ष, हे 4 पुरुषार्थ त्याला प्राप्त होतात. श्री गुरुचरण कमल जेथे आहे
त्या दिशेला जरी दररोज भक्तिभावाने नमस्कार केला, समजा आपल्या आता गुरु इंदूरला जातात, इंदूर ज्या दिशेला तिकडे त्या दिशेला नमस्कार करतात. बस पश्चिमे पूर्व कोणत्या ज्या दिशेला आपले गुरु असतील त्या दिशेकडे पाहून नमस्कार करायचा. त्या दिशेला दररोज भक्तिभावाने नमस्कार करावा. हे पार्वती भगवान शिव सांगणारे बरं का पार्वतीला. तशी दिशे नमस्कारिया भक्त्या प्रतिदिनंते गुरुगीतेमध्ये सांगितलेले त्या दिशेला भक्तिभावाने नमस्कार करावा. हे पार्वती पादुका स्मरणांपेक्षा श्रेष्ठ मंत्र नाही. हा म्हणतात भगवान पादुकांचं स्मरण, सद्गुरूच्या पादुकांचं स्मरण हा श्रेष्ठ मंत्र आहे. सगळ्या सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ देव नाही. गुरुचा संबंधामध्ये शिष्याला सगळ्यात श्रेष्ठ देव गुरु आहे. सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ देव नाही. शाब्दिक ज्ञानापेक्षा गुरु पूजनाचे श्रेष्ठ पुण्य नाही. गुरुमूर्तीचे ध्यान हे सर्व ध्याना श्रेष्ठ ध्यान आहे. श्री गुरु पूजा ही सर्व पूजे श्रेष्ठ पूजा आहे. हे कुलनायके पार्वतीला म्हणतात. कुलनायिका हे कुलनायिके या जगात गुरुवचनाहून श्रेष्ठ मंत्र नाही. मोक्ष प्राप्तीचे श्रेष्ठ कारण श्री सद्गुरु कृपाच आहे. मोक्ष प्राप्त करायचा असेल, तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची असेल, कैवल्य प्राप्त करायचं असेल तर भगवान शिव पार्वतीला सांगता आहे गुरु वचनाहून श्रेष्ठ मंत्र नाही आणि गुरु प्राप्तीचे श्रेष्ठ कारण सद्गुरु कृपा आहे. कृपा. तेव्हा गुरुपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. याचा अर्थ गुरु सर्वत्र सर्व ठिकाणी श्रेष्ठ आहे. म्हणून भक्ती अंतःकरणाने श्री गुरु सद्गुरूंची सेवा करावी. भगवान शिव माता पार्वतीला सांगितले. आता भगवान शिवांनी तर माता पार्वतीला हाच उद्देश केलेला आहे. पण आपले ज्ञानोबा महाराज आपल्याला सांगतात बघा. आता ते तर आपल्याला मराठीमध्ये सांगलंय. हे जे सांगितले गेलेले पुराण संतांमध्ये ते संस्कृत मध्ये त्याचा आपण मराठीतून सांगतो. परंतु ज्ञानोबांनी आपल्याला प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये सांगितलेले स्वच्छ. संत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्ष प्राप्तीसाठी श्री सद्गुरूंच्या पादुकांची पूजा कशी करावी त्याचे फार सुंदर वर्णन 15व्या अध्यायाच्या प्रारंभी केलेले आहे. ज्ञानेश्वरीचा जो 15वा अध्याय आहे त्याच्या अगोदर ज्ञानोबांनी आपल्याला गुरुपादुकांचं पूजन करण्याविषयी फार सुंदर माहिती सांगितली. मग आता एक एक ओळी वाचू आपण. पूर्ण होईल तरी शंका आहे. म्हणतात आता हृदय हे आपले. आता काय करत आपण आपले जे हृदय ना ते हृदय संभाळून या भले. ते काय करायचं संभाळून म्हणजे चौकोनी जसं आपलं आसन असतं ना त्या आसनासारखं चौफाळ म्हणजे चौकोनी बनवा आता तुमचं हृदय. तो हृदय असं 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 असतं ना बदामाच्या आकाराचं. तर ते आता कसं करायचं पसरवा.
मोठं करायचं तू चौपाळूनिया भले वरी बैसू पाऊले श्री गुरूंची. आणि त्या भले रूपी चौपाळलेल्या भागावर आपण काय ठेवायचं? सद्गुरूंच्या पादुका ठेवायच्या, बांधायच्या. आपल्या हृदयावर सद्गुरूंच्या पादुका ठेवा. आता भले आपले चौपाळूनिया भले वरी बैसू पाऊले श्री गुरूंची. मग काय करायचं? ठेवले आपण पादुका ठेवल्या आपल्या हृदयाच्या त्या सिंहासनालाच चौरंगावर म्हणा श्री गुरूंच्या पादुका मानल्या आपण. म्हणतात ऐक्या भावाची अंजली. अंजली जी होत्या बोंड तुला अंजली म्हणतात बरं. ही जी ओंड होती ती एका हाताची दोन हात जेव्हा एकत्र होतात तेव्हा ओंडळ तयार होते. तेव्हा या ओंडळीमध्ये ऐक्या भावाची ओंडळीने दोन्ही हात असे एकत्र करून जी ओंडळ तयार झाली. ऐक्या भावाची ओंडळी सर्वेंद्रिय कुडमळी भरून या पुष्पांजली अर्धी देऊ. त्या ठिकाणी आपण त्या अंजलीमध्ये त्या ओंजळीमध्ये भावरूपी पुष्प भरू. आपण कोणते पुष्प भरायचे? हे वनस्पतीचे पुष्प नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये जे सद्भाव आहेत गुरु संबंधीचे त्या सद्भावांची पुष्प फुलं त्या ओंजळीत भरायची आणि ती अर्घ्य द्यायची. म्हणजे त्या गुरु पादुकांवर सोडायची, ठेवायची. असा हा सद्गुरु पादुकांचा पूजनाचा प्रकार ज्ञानोबा आपल्याला सांगता येते. पूजन आता बाहेर नाही बरं, कारण हृदयाचा आपला आतच आहे ना शेजार. मग शहरामध्ये आता ही सद्गुरूंच्या पादुकांना कसं पूजन करायचं ते ज्ञानोबा सांगताय. आनंदोदके धोट वासना जे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे. म्हणतात अनन्य उदक धोट. अनन्य म्हणजे अन्य, अनन्य भक्तीचं धुणार असं पाणी घ्यायचं. म्हणजे अनन्य भक्ती जी आहे गुरु संबंधीची ते काय जल आहे, पाणी आहे. आणि त्या पाण्याने आपण आमच्या ज्या वासना आहेत अंतःकरणामध्ये वासना जे तन्निष्ठ त्या पाण्याने आमच्या वासना स्वच्छ करायच्या, शुद्ध करायच्या. कारण आपल्याला पूजा करायची ना, शुद्ध वासनांनी ती पूजा व्हायला पाहिजे. म्हणून अनन्य अशा स्वच्छ प्रसाद पाण्याने आपल्या त्या वासना स्वच्छ करून बरं का ते लागले से बोट चंदनाचे. आणि नंतर मग चंदनाचं बोट घ्यायचं आणि ते चंदनाचं बोट त्या पादुकांना लावायचं. आता शुद्ध वासना आहे, हात स्वच्छ धुतलेले आहेत आणि स्वच्छ अशा त्या शुद्ध अशा चंदनाचं बोट आता आपण त्या पादुकांना लावू. प्रेमाचे भांगारे निर्वाळूनी नुपुरे देऊ सुकुमारे पदे तिये. म्हणतात या आमच्या सद्गुरूंच्या चरण पादुकांना आता आपण भांगार म्हणजे सोनं, प्रेमाचे भांगारे. हे आपलं सोनं नाही बरं, सोनाराचं हे प्रेमाचं सोनं आहे, प्रेम रूपी सोन्याने. प्रेमाचे भांगारे
निर्वाणी नुपुरे आणि त्याची सुंदर सुंदर आपण नुपूर म्हणजे पायाचे छिंछू असतात ना झुमके ते तयार करून प्रेमाच्या सोन्याने छान छान नुपूर तयार करून नेहरू सुकुमारे कदेती आणि आमच्या सद्गुरूच्या चरणांच्या पादुकांना ती नुपूर बांधून अलंकार घालू फुलं वाहिली चंदन लावलं. आता एखादा अलंकार ठेवायचा म्हणजे नुपूर घालायचे चरणांना. नेहरू सुकुमारे कदेती घाणावलियावरी अव्यभिचारे चौकडी हे घालून दोघी अंगोळ्या. म्हणतात सुंदर सुगंधी अशी घाणावली. घाणावली म्हणजे सुंदर तशी सुंदर वास असलेली. अव्यभिचारे चौखरी व्यभिचार म्हणजे वाईट गोष्ट आणि अव्यभिचार म्हणजे शुद्ध गोष्ट तेव्हा शुद्ध अशा सात्विक गोष्टींच्या चोखड म्हणजे शुद्धतेने घालू तया जोडी अंगोळ्या. त्यांना त्यांच्या बोटामध्ये अंगोळ्या घेऊया मुंडी घालतो मुंडी पायामध्ये मुंडी घालतो. तर त्या गुरुसेनांच्या पादुकांच्या बोटांना आपण सुंदर सुंदर अंगोळ्या घालू. नंतर आनंद आमोद बहळ सात्विकांचे मुकुळ हे उमलले अष्टदळ ठेवूवरी म्हणतात. आनंद अमोद बहळ आनंद आणि आमोद म्हणजे अतिशय प्रेम. आनंद आणि प्रेमाच्या बहुरूपाने आणि सात्विकतेचं जे मुकुळ म्हणजे कमळ आहे ना ते अष्टदल कमळ उमललेलं कमळ आपण त्या चरणपादुकांवर ठेवून म्हणजे कमळ व्हायचं अष्टदल कमळ. मग येथे अहम हा धूप लावून नंतर आता पूजा झाली मग आरती करायची धूप दाखवायचा. जसं आपण इथं उदबत्ती पेटवतो धूप दाखवतो तशी या ठिकाणी धूप कशाशी जाळायचंय अहम धूप लावून. आमचा अहंकार नाही ना त्या अहंकार रूपी शत्रूच राजनीवर पक्षण करून तो जाळून टाकू तो अहंकार. म्हणजे आपण अहंकार शून्य व्हावं. एक अहम हा धूप गाळून नाहम ते जेव आणि मी नाही कोणी अशा भक्तिभावाने त्या पादुकांना ओवाळणी करायची ओवाळायचं ते धूप. सामरसे पोटाळून निरंतर आणि त्याच्याशी एकरूप होऊन भक्तिभावाने आपण त्यांचं वंदन करू. माझी तनुवारी प्राण ये दोन्ही पाऊ आले श्री चरण करू भोग मोक्ष लिंब पाया तया. या गुरुचरण सेवा हो पात तया दैवा जे सकार्थ मिळावा पातू झाले. तेव्हा या सगळ्या यांचा गोष्वाला आपण पुढे वाचूया आपण. हा सुंदर आहे भगवानचं हे जे पादुका पूजन हे काहीतरी आवडच आहे. आपली पादुका पूजन म्हणजे बाह्य पादुका पूजन आहे हे अंतर पादुका पूजन आहे भगवानचं आणि हे फार भक्तिभावाने होत. अशा तऱ्हेचा हा विचार उद्या आपण पूर्ण होऊ. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया.
उपस्थिती दररोज कमी कमी होत चाललेली आहे. प्रवचन पुढे बंद ठेवायचं काही दिवस, पाऊस पडेपर्यंत मला आता बंद ठेवावं असं वाटायला लागलं. आता काय करावं? नाहीतर मग त्या सर्वांना असं तरी कळलं पाहिजे की बा दररोज इथं प्रसाद वाटप होतो. लग्न आहे ना, मग लग्न कुठे लग्न? गावात आहे का बाहेर? बाहेर असेल तर मग सगळे इथे कसं गेले सगळे? मग गावात असलं तर दुपारी असलं लग्न, हो संध्याकाळी अलीकडे लग्न तसेच लागतात. मग जेवण झाल्यानंतर काय करतो ते झोपही जाते दुपारी. मग संध्याकाळी आपल्याला 7लाच सुरू होतं. इथं 6:15, 6 त्याच 7 होऊन गेले. याचा अर्थ हा की प्रवचन वगैरे ह्या क्षुद्र गोष्टी आहेत, त्या महत्वाच्या त्या गोष्टी आहेत. असो. हरि ओम तत्सत.